नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे, मी नाचणारी बहीण. आणि मी गौतमी देशपांडे, मी गाणारी बहीण. तर तेव्हा तिने मला 70 फोन केले सांगायला, की मी तिथे त्या सिग्नलला मला 8वा सिग्नल लागलाय अंधेरीचा. बरं. म्हटलं मग मी काय करू? नाही ट्रॅफिक लागलाय तुला घ्यायला येते मी. म्हटलं मग मी काय करू? येऊ नकोस. मला डान्स येत नाही ह्याचं सर्वस्वी मी रिझन ताईला देते, कारण ती हसायची माझ्यावर लहानपणी आणि मग मी घाबरायचे. मी त्या वयात पण नव्हते हसण्याच्या. गौतमी तू ताई ताई जाते मला पण यायचं, ताई जायचं मला. हे सगळं केलंस घरी, तुला डान्स क्लासमध्ये घातलं. 1 वर्ष तू कसं बसं तिकडे शिकलीस, त्याच्यानंतर तू जो क्लास सोडलास तर तू परत कधी आली? कारण तू मला हसायची. तू घाण नाचायचीस. कळीदार कपोरी पान कोवळ याच्यात तू छान डान्स करावं आज होऊ केशरी दे. चुना कम ऑन गौतमी. रंगला. मी नंतर खूप वेळ गौतमीचा असा वास घेत राहायचे, कारण तिला ते असं जस्ट अंघोळ करून आणि सगळी ती काय दुरी बिरी देऊन ठेवलेलं असायचं. कोपऱ्यावरचं ते जे कोपऱ्याचं एक 3-4 गल्ल्या सोडून जे ते भेळेचं दुकान आहे, तिथनं मला भेळ आणून दे खायला. हा तर मी सायकल हातात धरून जायचे बिचाऱ्यासारखी भेळ आणायला. ही खात बसायची पोरगी आणि मग मला आता नाही शिकवणार, आता झालं असं म्हणायची. आणि तू काय करते? मी हक्काने नाही, मी घाबरत घाबरत करते, कारण तू परत चिडतेस त्याच्यावरनं. तू आता येताना चिडलीस परत. कारण तू अगं कारण किती म्हणजे मी चिडल्यावर तू आणखीन चिडतेस, त्यामुळे मला गप्प बसावं लागतं. पण गौतमी इज माय बिगेस्ट चिअरलीडर. म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा काय मला एखादं काय प्राइज मिळालं नसेल किंवा माझ्यावर अन्याय झाला असं तिला वाटलं, जो कधी कधीच झालेला पण नसेल, म्हणजे तरी तिचं असं म्हणजे तिचं डोकं फिरलेलं असतं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जे आपण शक्ती टॉक करतोय, विविध महिला कलाकारांना भेटतोय आणि त्यांच्या प्रवासाबद्दल किंवा त्यांच्या करिअर मधले चढ उतार असतील, या सगळ्या गोष्टी जाणून घेतोय. पण आजचं निमित्त जरा वेगळं आहे, खास आहे, कारण देशपांडे सिस्टर्स आहेत आपल्यासोबत. नव्या चित्रपटाचं निमित्त आहे, सो त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहे. अर्थात मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि जेव्हा केव्हा तुम्ही दोघींना एकत्र मुलाखत करतो, आमच्यासाठी खूप स्पेशल असतं, कारण तुम्ही दोघी एकत्र असा एक वेगळा फॅन बेस आहे. कारण तुमचे व्हिडिओज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि एन्जॉय करतात. इव्हन मी आणि माझी बहीण देखील ते व्हिडिओज बघतो आणि आम्ही बऱ्याच गोष्टी ते रिलेट करतो बहिणी म्हणून. पण आता चित्रपटाचं निमित्त, या निमित्तानं प्रमोशन करत असताना काय वाटतं? दोघी एका कामासाठी जाताय सगळीकडे आणि एक काम केलेलं आहे दोघींनी एकत्र. खूपच मजा वाटते. याचं कारण म्हणजे म्हणजे कित्येकदा आम्हाला लोकांनी सुद्धा हे सांगितलं की तुम्ही दोघी मिळून काहीतरी छान एकत्र आणा ना. अर्थात स्क्रीन शेअर करणं पॉसिबल नाही झालंय, पण एका वेगळ्या रूपामध्ये गौतमी दिसते. म्हणजे गौतमीने कॅमिओ केला, ऑब्व्हियसली गौतमीचा प्रेझेन्स आहे सिनेमामध्ये ऑब्व्हियसली. पण गौतमीने गीतलेखन हा एक प्रवास मनाचे श्लोक बरोबर सुरू केला. तर त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. मी गौतू चांगलं लिहिते. ती खूप लहानपणापासून लिहित आलेली आहे. म्हणजे तिची 6वीतली वगैरे आयुष्याची पानं उलटत एक माणूस चालला होता वगैरे अशा कविता आम्ही चकणे व्हायचो, की हे काय लिहितेय ती या वयामध्ये वगैरे. पण तेव्हापासून गौतमी लिहितीये आणि आता फायनली तिचं नाव मोठ्या पडद्यावरती गीतलेखन किंवा लिरिसिस्ट म्हणून लागणार आहे, याचं मला मोठी बहीण म्हणून फार 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 कौतुक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र तुम्ही करताय हे केलेलं काम आहे, त्यामुळे ते खूप स्पेशल आहे. खूप जास्त स्पेशल आहे, कारण ताई बरोबर काम करायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतं. म्हणजे आता लहानपणापासून मला तिचं शेपूट म्हणायचे सगळं, म्हणजे ती तिच्या प्रत्येक मला आठवतंय कॉलेजच्या सुद्धा प्रोसेसमध्ये मी असायचे. म्हणजे मी तेव्हा शाळेत होते, पण तरी त्यांच्या रिहर्सल्सला मी असायचे आणि मला खूप मजा येते तिच्याबरोबर काम करताना. आणि मला तिचा ओव्हरऑल तिच्या कामाची पद्धत आणि तिच्या कामाचा झोन प्रचंड जास्त आवडतो. त्याच्यामुळे इतके वर्ष तर मागे 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 हे चालू होतंच, पण आता पहिल्यांदा असं झालं आहे की ऍक्च्युअल काम काम म्हणून करता आलेलं आहे आणि गाणं लिहिता आलं. आणि मला याचं जास्त छान वाटतंय की तिनी आणि सौमिल सिद्धार्थनी विश्वास दाखवला म्हणून मी ते लिहू शकले. आणि अर्थात माझ्या एकटीचं नाहीये, त्याच्यात तिचं सुद्धा खूप इनपुट्स आहेत. त्याच्यामुळे हा एक सगळा एकत्र असा असलेला तो प्रवास आहे असं वाटतं. पण
प्रोजेक्ट म्हणून, टीम म्हणून नाही, तर मला मृण्मयी आता म्हटली, जसं की लहानपणापासून आम्ही बघतोय तुझं ते लिखाण वगैरे, तर तिने तो प्रवास बघितलेला आहे ना. हो. तर तुला हिने जे गाणं जेव्हा लिहिलं तेव्हा काय वाटलं होतं? अरे अगं, तुला अगदी त्या गाण्याच्या मागची मजा सांगते, की ती झाली अशी, की त्याचं जे मीटरिंग होतं ना गाण्याचं, ते थोडंसं थकवणारं होतं. म्हणजे त्याच्यावरती पटपट शब्द सुचणं किंवा आमचे अत्यंत जवळचे मित्र काही त्यांनी सुद्धा पण त्यांना ना मग ते पण म्हणाले, की "मुन्ना आम्हालाच हवं तसं होत नाहीये." म्हणजे आणि अच्छा. ते डेडलाईन्स होत्या त्यामुळे प्रत्येकाला हवा तेवढा वेळ देता येणं पॉसिबल नव्हतं. शूट लवकरात लवकर संपवायचं होतं वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्यामुळे अर्थातच आम्ही गौतमी चा विचार पहिल्यांदा मग काही कारणही नव्हतं. काही असं डोक्यातही आलं नव्हतं. पण नंतर मग एक दिवस फोन झाला आणि असं झालं, की गौतमीचा ॲक्चुअली फोन आला. म्हणजे मी तिला विचारलं नाही, की "तू हे गाणं लिहिशील का?" म्हणून. अच्छा. पण ती मला म्हणाली, की "ताई ऐक ना, तू 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 काही विचार केलायस का गाण्यासंदर्भात?" मी म्हटलं, "हां, थोडा-थोडा म्हणजे काहीतरी, काहीतरी साधारण असं पाहिजे, तसं पाहिजे." तर ती म्हणेल, "मला थोडा वेळ दे ना. मी जरा आज आज 1-2 दिवसांमध्ये आपण काहीतरी प्रयत्न करून बघितला तर तुला काय हं. वाटतंय?" म्हटलं, की "हरकत काहीच नाहीये, पण मला आय वॉजंट कॉन्फिडंट की ते काही क्रॅक होऊ शकेल म्हणून. पण ते झालं आणि ते मला पण नाही तर ते सौमिल सिद्धार्थला पण खूप आवडलं. हं. आणि मग ऑब्व्हियसली आम्ही ते ठेवलं आणि आम्ही म्हणजे ते गाणं घेऊन पुढे सिनेमामध्ये हां. गेलो. पण तर ॲज अ दिग्दर्शक मृण्मयी असणं आणि त्या सगळ्या टीमचा भाग असणं, ते कशा पद्धतीने ताई म्हणून हक्काने सगळं. पण जेव्हा ती दिग्दर्शक आहे मी तर घाबरते तिला अगदीच. म्हणजे तिचा थोडासा जरी आवाज चढला तरी मी लगेच घाबरते तिला. दरारा आहे, दरारा. ती रडायला हो, लागली हो, बावळट, हो. की आता मी काय करू? पण तुला माहिती मला लहानपणापासून तिच्यासमोर म्हणजे ती कधी नाटकाला सुद्धा येणार असेल ना, तर मला नेहमी लहानपणापासून तिच्यासमोर परफॉर्म करण्याचं खूप टेन्शन येतं. कारण मला माहिती ती स्वतः किती ग्रेट अभिनेत्री आहे. त्याच्यामुळे ना मला आपोआपच एक थोडंसं असं होतं, "अरे बापरे! आजचं व्यवस्थित झालं पाहिजे, ताईला हे आवडलं पाहिजे." सो आपण एक आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते ना, जिच्या टिक मार्कमधनं जाणं आपल्याला सगळ्या गोष्टी गरजेचं असतं. अच्छा. तर तिची टिक मार्क माझ्यासाठी फार महत्त्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ती लहानपणापासूनच महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे नाटक करत असताना सुद्धा किंवा तिच्याबरोबर सीन करत म्हणजे तिच्याबरोबरचा नाही, पण ती दिग्दर्शन करत असताना, सीन करत असताना मी इतकी घाबरलेली होते. मला असं झालं होतं, "अरे बापरे! हे जर का नाही जमलं तर मग ताई ओरडेल, ताई ओरडली तर आता आपण इथे रडायला लागू" वगैरे. बाकी अच्छा. कुठल्याही व्यक्तीबरोबर मला एवढं टेन्शन येत नाही हं. काम करण्याचं. पण तिच्याबरोबर येतं, पण ते वेगळ्या कारणांनी येतं. कारण मला तिच्या एक्स्पेक्टेशन्सला उतरायचं असतं. म्हणून हं. ते टेन्शन दरवेळेला असतं. पण अदरवाईज ती दिग्दर्शक म्हणून इतकी कमाल आहे. कारण ती ना सगळ्यांच्या पद्धतीने काम करते. म्हणजे शांत असतो एकतर सेट प्रचंड. तिची मैत्री होते सगळ्यांची लगेच. त्याच्यामुळे ना असं खूप एक दिग्दर्शक सांगतोय वालं असा झोन नसतो. अच्छा. एक खूप छान पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण ते शूट होत असतं आणि तिला एक्झॅक्टली माहिती असतं समोरच्याकडनं काम कसं काढून घ्यायचं. प्रत्येक वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तीकडनं कसं काम काढून घ्यायचं हे तिला इतकं माहिती आहे. म्हणजे तिच्या पहिल्या सिनेमाच्या बाबतीतही असं झालं होतं आणि आता या सिनेमात तर मी समोर पाहिलं हे सगळं. अच्छा. सो त्याच्यामुळे मला वाटतं, की ती त्या बाबतीत खूपच भारी आहे. म्हणजे फक्त ताई आहे म्हणून असं नाही, पण खरंच. मला हा इंटरव्ह्यू म्हणजे बाकीच्या माझ्या समवयीन दिग्दर्शकांनी बघितल्यानंतर ते काय करतील माझं, असं मला एक वेगळा स्ट्रेस येतोय. कारण काय? हे घरामध्ये घरचंच असल्यामुळे या कौतुकाच्या ते बरोबर आहे गं, तुझी बहीण आहे तर बोलणारच नाही, पण वगैरे. ती एकदम आपलेपणाने ती त्या गोष्टी सांगते. इट्स व्हेरी गुड पण म्हणजे गौतमी इज माय बिगेस्ट चिअरलीडर. म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा काय मला एखादं काय प्राइझ मिळालं नसेल किंवा माझ्यावर अन्याय झाला असं तिला वाटलं, जो कधी कधीच झालेला पण नसेल. म्हणजे तरी तिचं असं म्हणजे तिचं डोकं फिरलेलं असतं किंवा मला काही मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद हा गौतमीला झालेला असतो. अच्छा. तर त्यामुळे आम्ही दोघी एकमेकींच्या चिअरलीडर तर आहोत. त्यात काही वादच नाहीये. वॉव! पण एक ते किती छान आहे ना हे, की दोघी बहिणी आहात, दोघींना एकमेकांचे स्ट्रेंथ, वीकनेस माहिती आहे आणि जेव्हा ते एकत्र काम करताना त्या गोष्टी त्या ह्याच्यात वापरताही येतात. मला वाटतं याचा फायदा या चित्रपटाच्या निमित्ताने आणि त्या गाण्याच्या बाबतीत उत्तम पद्धतीने. स्पेशली कोविड नंतर रिझ्यूम करणारा आमचा सिनेमा पहिला होता. म्हणजे चित्रीकरणाची सुरुवात करणारा आमचा पहिला सिनेमा होता. आणि तेव्हा अत्यंत लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आणि खूप कमी माणसांमध्ये शूट करणं
मॅन्डेटरी होतं, गरजेचं होतं. तर त्यामुळे तेव्हा तर कमी तिथे आम्ही योजनेअंतर्गत गौतमी देशपांडे आल्या होत्या पॅकेजमध्ये, की काम पण कर, डिरेक्शनची कंटिन्युटी पण सांभाळ, क्लॅप पण दे, कॉस्ट्युम्स पण बघ, सेट पण बघ, आउटडोअर होतं, मेकअपचं. सगळ्या हां. ठिकाणी थोडी होती. सगळ्या ठिकाणी गौतमी होती, स्पेशली त्या शेड्यूलमध्ये. तर त्यामुळे पण मी काय करू, म्हणजे एखादी गोष्ट गौतमीवरती टाकली तर मला माहितीये की ती जबाबदारी टाकली तर मला माहितीये की मला तिकडे परत नाही बघायला लागणार. आणि हे फार कमी जणांच्या बाबतीमध्ये हा विश्वास वाटू शकतो किंवा ते केपेबल असतात असं मला वाटतं. त्यामुळे गौतमी असल्यामुळे ऑब्व्हियसली 4 गोष्टी मी तिच्यावरती सोडणं हे स्वाभाविक आहे असं मला वाटतं. असं वाटलं खूपच कामं दिलेली आहेत आता ताईने आपल्याला. नाही, पण मला ते सगळं करताना फार मजा येते. म्हणजे मला ती सिनेमाची प्रोसेसही खूप जास्त आवडत असते. ते बॅकएंडचं जे सगळं काम असतं, कसं होतं आपण अभिनेत्री म्हणून कामं करत असताना आपण तेवढ्यापुरतं काम करतो आणि घरी जातो. पण मागचं जे काम सगळं असतं, त्या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा एक इतका वेगळा आनंद मला वाटतं नाही, मी याच्यात येत सॉरी, राहतो. मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड असं करते, की गौतमीनं मुळात इंजिनिअरिंग तिने केलेलं आहे पूर्ण. त्यामुळे मॅनेजमेंट स्किल्स किंवा माझा सगळा जो कारभार असतो ना, तो असा असा म्हणजे अस्ताव्यस्त कारभार असतो. म्हणजे मला ते असं खूप ते सगळं काय ते तुमची शीट्स बनवा आणि त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मांडा-बिंडा हे माझ्या इथे असतं आणि ते समहाऊ मला ते प्रॅक्टिकली तसंच जमत. करण्याची सवय आहे लहानपणापासून. मी असं ते खूप चौकटींमध्ये बसून. पण गौतमी इज व्हेरी गुड विथ बॅक एंड मॅनेजमेंट ऑल्सो. म्हणजे मला माहिती आहे की तिचं बारीक बारीक लक्ष असतं गोष्टींवर. आता सुद्धा आमच्या सोशल मीडियावरती जे जे काही चालू आहे, तर त्याच्यामध्ये पण तिचे कॉन्स्टंट इनपुट्स असतात, की ताई हे नाही, मग ते नाही, मग ताई हे चुकतंय का, ताई हे असं होतंय का, तसं होतंय का. तर ती मुळात तिचं डोकं इंजिनिअरिंगचं असल्यामुळे ना, ती खूप जास्त हुशार आहे त्या बारीक बारीक गोष्टींमध्ये. तर म्हणूनही म्हणजे पडद्यावरती ती जेवढं छान काम करते, तेवढंच ती पडद्यामागे सुद्धा मला तिला दिग्दर्शक म्हणून सुद्धा बघायला आवडेल. पण पडद्यामागे टेक्निकल ती गोष्टी. टेक्निकली सुद्धा शी इज फिनॉमिनल. वाव. म्हणजे सुरुवात कौतुकानेच होतीये मुलाखतीची. नाही, नाही. आता हे बघ, आता लगेच भांडणार नाही इथे. पण आत्ता आम्ही भांडतच आलेलो आहोत. म्हणजे म्हणजे अच्छा. काहीतरी माझ्या आधी मी पार्ल्यामध्ये होते आणि गौतमी गोरेगाववरून येणार होती आणि मी कुठल्यातरी कामामध्ये होते. तर तेव्हा तिने मला 70 फोन केले सांगायला, की मी तिथे त्या सिग्नलला मला 8वा सिग्नल लागलाय अंधेरीचा. बर. म्हटलं मग मी काय करू? नाही ट्रॅफिक लागलाय तुला घ्यायला येतेय मी. म्हटलं मग मी काय करू? येऊ नकोस. जा तूच आमच्या ऑफिसला पुढे. मी येते माझी माझी रिक्षा टॅक्सी करून काहीतरी. नाही आता 3च मिनिटं दाखवते ना. आता मी इथपर्यंत आली तर येते आणायला. म्हटलं मग हे काय आहे हे सगळं मला फोन करून सांगून दाखवणं. वा. मग मी म्हटलं खाली आल्यावर फोन कर. मला 1 मिनिट लागेल खाली उतरायला. 7 मिनिटं 8 मिनिटं आधी फोन मी पोहोचलीये. मी आपली कुठे, 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 कुठे शोधत रस्त्यावरती फिरतीये. अरे देवा. गौतमीचे त्यात 3दा फोन. ताई तू कुठेस? तू कुठेस? म्हटलं अगं तू कुठेस? मी पोहोचतीये. मग म्हटलं तू आधी का फोन केलास मला मी पोहोचलीये म्हणून. अच्छा. हे बापरे. सगळी आमची झाली धावपळ झालं आणि हो म्हणजे तेव्हा अर्थात. आता इथे बसून छान एकमेकांचं कौतुक सुरू आहे. हो. हो. नाही, येताना तसं आम्ही म्हणजे मी शांत पण झाले लगेच. मी तिला म्हटलं, की म्हटलं, "हां, ठीक." जेव्हा माझं डोकं पूर्ण फिरलं अरे आणि माझ्या बापरे. डोक्याचा भुगा झाला चिडून, तेव्हा ती शांत झाली. ती म्हणली, आता मी शांत आहे. आता माझं डोकं सटकलेलं आहे पूर्ण. वा. पण मला असं वाटतं ना, या सगळ्या विचारांची देवाणघेवाण हे सगळं होत असताना तुम्ही दोघी एकमेकींना ज्या पद्धतीने समजून घेता, मला वाटतं ती स्ट्रेंथ पण आहे, की एकमेकांवर चिडचिड जरी झाली ना, तर ती हक्काने ती करता येतेय दोघींना. दोघी असताना एकमेकांसाठी. ते ती जास्त हक्काने करते चिड-चिड. तेच तुला ना आता हे गौतम बघ अशी लगेच खाशी ना सुरू. माझ्या पिका. हो, पण काही ती नको हक्काने करते. आणि तू काय करते? न मी हक्काने हक्काने नाही, मी घाबरत-घाबरत करते. कारण तू परत चिडचिड चिडतेस घाबरत. त्याच्यावरनं. काय वेडी तू आहेस आता काय? येताना चिडलीस परत. कारण किती हां, म्हणजे आवाज आवाजवी होती. मी चिडल्यावर तू आणखीन चिडतेस, त्यामुळे मला गप्प बसावं लागतं. तिला अंधेरीला ट्रॅफिक माईक लागलाय इज आणि युअर्स. माझी काय? माईक इज युअर्स. पण मृण्मयी या निमित्तानं की मन फकीरानंतर हे केलं इतकी ती पण एक खूप कमाल अशी खूप छान आर्टिस्टिक फिल्म वाटत होती ज्या पद्धतीनं तू ते प्रेझेंट केली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं ते करत असताना कशा पद्धतीनं राहिलंय. मला वाटतं दुसरी फिल्म ही ही डिरेक्टर. दुसरी फिल्म आहे. ही फिल्म आम्ही हिमाचलमध्ये जवळजवळ 20 दिवस शूट केली आहे. त्याचं एक शेड्यूल पुण्यामध्ये सुद्धा पार पाडलेलं आहे. एक शेड्यूल आम्ही मुंबईमध्ये केलंय. दिस इज डेफिनेटली अ कमर्शियल फॅमिली
रॉमकॉम म्हणू शकतो, फॅमिली अच्छा. फॅमकॉम, रॉमकॉम. पण त्याला कुठल्याही चौकटीमध्ये बांधता नाही येणार. म्हणजे मी जरी हे शब्द वापरले तरी सुद्धा हे शब्द त्या सिनेमाला जस्टिस नाही देऊ शकणार. कारण मे बी गेल्या 5-7 वर्षांमध्ये एक माणूस म्हणून माझा जो पर्सनल प्रवास चालू आहे, तो सगळा प्रवास या सिनेमामध्ये ट्रान्सलेट झालाय असं अच्छा. मला वाटतं. तर तर मी अधिक बोलणार नाही सिनेमाबद्दल, कारण जेवढं आम्ही आत्तापर्यंत काय म्हणूया अ, कारण सांगून त्याची मजा मला घालवायची नाहीये. तुम्हाला मजा करायची असेल तर थिएटरमध्ये येऊन बघा एवढंच. नाही, नाही. धमाल मी म्हणजे बोलेन. धमाल मज्जा आहे आणि सगळ्यांनी एकत्र मिळून मला वाटतं बघण्याचा हा सिनेमा आहे. सगळ्या वयोगटांसाठी, सगळ्यांसाठीचा हा सिनेमा आहे आणि तुम्हाला खरंच ते 2-2.5 तास खळखळून हसायचं असेल, त्यात सरकॅझम आहे, 2च त्याच्यात तास. ह्युमर 2 2च तास सॉरी तासाची हां. फिल्म आहे आणि म्हणजे टोटल 7 मिळून घंटे. एक जाऊन येऊन वगैरे सगळं धरून अच्छा. हां. इंटरव्हल वगैरे सगळं धरून आपण इंटरेस्टिंग. म्हणूया तसं. पण तुम्हाला मज्जा करायची असेल आणि तुम्हाला सरकॅझम, ह्युमर या सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अगदी, अगदी मनापासून मनाचे श्लोक ही मूव्ही किंवा हा सिनेमा पाहायलाच पाहिजे. वाह! कमिंग बॅक टू अगेन देशपांडे सिस्टर्स ॲज अ सिस्टर्स. मृण्मयी इतक्या वर्षांपासून करते. तू त्यानंतर आलीस आणि त्यानंतर तूही इतकं छान ग्रो केलंस या इंडस्ट्रीमध्ये. ते करत असताना मृण्मयीकडनं काय मिळत होतं? ती काय-काय फीडबॅक्स देत होती किंवा तिच्या केलेल्या कामाचा अनुभव किंवा तिला आलेले जे काही चढ-उतार असेल, तिचे एक्सपिरियन्सेस असेल, त्या गोष्टीचा तुला फायदा झाला का काम करत असताना? हो, नक्कीच झाला. म्हणजे तिच्या एक्सपिरियन्सेसचा किंवा तिचा गाईडन्स हा प्रत्येक ठिकाणी मला उपयोगी पडलाच पडला. पण मला असं वाटतं ना, की प्रत्येकाचं एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रगल पण असतं या सगळ्यामध्ये आणि प्रत्येक जण त्या अनुभवातनं गेल्याशिवाय, त्या चढ-उतारांमधनं गेल्याशिवाय तावून सुलाखून पुढे निघू शकत नाही. अगदी. तर त्याच्यामुळे तसे प्रत्येकाला येतातच अनुभव. त्यामुळे तिचा गाईडन्स तर होता. त्यामुळे कदाचित काही गोष्टींची झळ मला कमी पोचली असेल. पण ती पोचतेच. म्हणजे ते तुम्हाला त्या सगळ्यातनं त्या गोष्टींमधनं जावंच लागतं आणि कितीही तुमच्या बरोबर म्हणजे ताई जरी पहिल्यापासून असली इंडस्ट्री त्यामुळे लोक माहिती होते जास्तीत जास्त, हं. की असं असतं, सीरियलचं शूट असं असतं, सिनेमांचं असं असतं. पण अ, त्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला जावंच लागतं. हं. ते अनुभव तुम्हाला स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात असं मला नेहमी वाटतं. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी तो एक स्ट्रगल असतोच, की स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं. हं. म्हणजे मृण्मयीची बहीण म्हणून नाही, तर तू स्वतःचं एक अस्तित्व या सगळ्यामध्ये निर्माण हो. केलेलंस. तर ते तुझ्यासाठी कशा मी पद्धतीने? अजूनही करतीये अगं ते. मला असं वाटतंय म्हणजे सिरियसली, की अजूनही मला पटकन अनेकांबरोबर काम करताना मृण्मयीच म्हणतात. म्हणजे आधी मज्जा-मस्ती म्हणून अगं व्हायचं मला ते. गौतमी म्हणतात हो, त्याचं आता काय हे आहे? मला बरं वाटायला लागलंय. पण अच्छा. की तिला ज्या क्षणी ती मला म्हणाली, की मला आज कोणीतरी गौतमी म्हणून ओळखलं, तेव्हा मला बरं वाटलं, की येस ओके. आता किती छान. गौतमी म्हणूनही परवाचा किस्सा आहे. आमचा लाभले आम्हाचा भाग्याचा कार्यक्रम झाला काय बोरिवलीला. तर एक जण भेटायला आले होते. तर ते म्हणाले, "1 मिनिट, 1 मिनिट. तुमच्यापैकी नाचलं कोण आणि गायलं कोण?" मी खूप कन्फ्युज्ड आहे. म्हणजे मी तशी कॉम्प्लिमेंट देतो. तर मी आज या निमित्ताने अशी माझी एक ओळख करून देते, की नमस्कार मी मृण्मयी देशपांडे, मी नाचणारी बहीण. आणि मी गौतमी देशपांडे, मी गाणारी बहीण. बापरे! हे इंट्रोडक्शन किती हो, इंटरेस्टिंग म्हणजे आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही नाचताना पाहिलं तर ती नक्की मी आहे हां. आणि गाताना ऐकलं तर ती नक्की गौतमी आहे. पण हे रिव्हर्स म्हणजे हे होऊ शकलंय का कधी जेव्हा तू मृण्मयी थोडं गौतमीला आणखीन जरा डान्सच्या बाबतीत किंवा मग हे गाण्याचं इथे हे एक्सचेंज ऑफ काय म्हणतात तुझी गाणं कला. सोपं आहे. एक्सचेंज गौतमी होणं. गौत्या नाचशील? नाचू शकते मी. हां, तुला खरं नाचते सांगू? तू. आता मी हे फोडतेच इथे, काय फोडायचंय तुला? की मला डान्स येत नाही ह्याचं सर्वस्वी मी रिझन ताईला देते. कारण ती हसायची माझ्यावर लहानपणी आणि मग गौतमी, मी घाबरायचे. मी त्या वयात पण नव्हते हसण्याच्या. गौतमी तू ताई ताई जाते मला पण यायचं, ताई जायचं मला. हे सगळं केलंस घरी. तुला डान्स क्लासमध्ये घातलं. 1 वर्ष तू कसंबसं तिकडे शिकलीस. त्याच्यानंतर तू जो क्लास सोडलास, तर तू परत कधी आली कारण तू नाचायला? मला तू हसायचीस. घाण नाचायचीस. मग असं करतं का कोणी? सुरुवातीला कोणाला येत असतं? ती एक मला विशारद-बिशारदच्या वेळेला त्यावेळेला ती ऑलरेडी मध्यमा वगैरे करत एकतर होती. मी खूप मोठी नव्हतेच. जेव्हा तू 5 वर्ष आधी शिकत होतीस तू डान्स. 6-7 गौतमी, वर्ष. गौतमी तू काहीही कंटिन्यू केलं नाहीस याच्यात माझी चूक नाहीये. तू उगीचच आता मी फोडते-बिडते काहीतरी उगीच त्याला ग्लॅमर आणि एक हे करण्याचा प्रयत्न करू नकोस.
ताई हसली. कशी नाचायची अगं अगं लहानपणी मी काही घाबरायचे. मला खेकडा डान्स बघा वगैरे असं काहीतरी एक भूत असतं ना ते स्केलेटन असं काही नाही, पण मला डान्स मधलं उत्तम कळतं आणि मला अगं कळण्याबद्दल नाही हा. चालू तुला सगळ्यातलं सगळं कळतं ते आहे म्हणजे ते आहे. आम्ही फक्त डान्स बद्दल बोलतोय पण मला डान्स येऊ शकतो. उलटा हा. रोल. इतके सारोमारे दिवस गावात. इतके दिवस मी असं म्हणायचे की अरे बापरे आपली ताई खूपच चांगली आहे. आता मी असं म्हणते की हो मलाही डान्स येऊ शकतो. आता माझ्यात तो कॉन्फिडन्स आलाय. वा. आम्हाला ते इतके असं दिवस तर छान नव्हता. duet तुमचं बघायला नक्की आवडेल आत्ता कधीतरी. नाचायला सांगा गौतम. ओके चल. बसली म्हणजे काय बैठकीचं काहीतरी करावं लागेल तुम्हाला. बैठकीचं. कळीदार कर. मला बसवावं लागेल थोडंसं. तुला गायला लावलं तर कळीदार गा. मी गाऊ शकते गा. कळीदार कपोरी पान कोवळ याच्यात तू छान डान्स करावं आज होऊ केशरी दे. चुना कम ऑन गौतमी. रंगला अगं शिकव. असं नाही रंगला. रंगला कातके वढा याच्यात वरखाचा गा. विढा. काय आता आता मान्य कर की मी गाती या याच्यात गा पण ना, याच्यात दिस इज गायचंच हे नाही. मला वाटतं हे होऊ शकतंय. तू छान गातीच आहेस गौतमी. नाही. बसल्या जागी तू काहीतरी कर. मला वाटतं हे कॉम्बिनेशन मी काहीतरी गाऊ वेगळं. शकते, ती नाचू शकते. हा. ती फार ग्रेट गात नाही, मी फार ग्रेट नाचत नाही. त्याच्यामुळे आपण ते तसंच ठेवूया. अच्छा, ठीक आहे. पण मला गौतम मृण्मयी सांग तू. याच्या पुढे लक्षात ठेव, नेहमी ती दिसली की तिला गौतमी म्हणत जा. गौतमी जेव्हा जन्म झाला होता काय फिलिंग होती की आपल्याला एक बहीण आहे, तेव्हा तुला काय वाटलं होतं? अरे आपल्याला तर एक खेळणं मिळालं आहे खेळायला, असा फील होता. पण मी गौतमीसाठी शाळेतून धावत धावत घरी यायचे बरं का. ती जेव्हा बाळ होती तेव्हा मला ते मात्र मला आठवतंय की मी असं दप्तर टाकल्यानंतर युजली तेव्हा माझी ना आणि अ, बहुतेक खूप सकाळची शाळा असायची. तर जेव्हा दुपारी मी घरी यायचे ना तेव्हा आजी गौतमीला असं दुपट्यामध्ये गुंडाळून ना ते एका घमेल्यावरती ती काहीतरी त्याला ती अशी काय त्याला म्हणतात तो एक पिक्युलर वास मला आठवतोय गौतमी. दुरी दुरी देतात देतात. बघ. त्यात काय ते टाकलेलं असं ते मला आता आठवत नाहीये. पण मला ते ते आठवतंय आणि मग मी नंतर खूप वेळ गौतमीचा असा वास घेत राहायचे. कारण तिला ते असं दुरी. जस्ट अंघोळ करून आणि सगळी ती काय दुरी-बिरी देऊन ठेवलेलं असायचं आणि तर मग मला ते आठवतंय की मी गौतमीला ती खूप लहान असताना अ, शाळेतून लवकर यायचं आणि जसं ते कार्ट वाढायला लागलं तसं मग मी जास्तीत जास्त वेळ कारण मग तिला सगळीकडे यायचं असायचं. ती खूप त्रास दिलाय तिने. हम्म. ताई मला घेत का नाही असं करत रडणे. ती त्याच्यानंतर आम्ही खेळत असताना पत्ते फोडणे, हा. सतत जाऊन आईकडे तक्रारी, हे मला घेत नाहीत खेळायला वगैरे, अच्छा. वगैरे, वगैरे. म्हणजे ज्या सिबलिंग्सच्या ज्या असतात त्या तक्रारी. ॲब्सोल्युटली. अगं काय माहिती त्याला कुठलं घर हे असेल कोण चुकलंय त्याला? कोण चुकलंय त्याला? पण तुला लहानपणीची ताई कशी आठवते जेव्हा तू सगळं मेमरीज आठवतात तेव्हा? हा म्हणजे मला कळायला लागल्यापासून साधारण मला पत्त्यांमध्ये खेळायला न घेणे, जोरजोरात उड्या मारून 4-4, 5-5 अगं 4-4 पायऱ्यांवर नाही सगळे ना आडदांड होते खूपच. तर ना त्या उड्या-बिड्या मारत ना मी आणि मागनं अशी हळू यायचे. मला नाही जमायच्या कारण मी 5 वर्ष लहान आहे. तर माझे पुरायचंच नाहीत पाय उड्या-बिड्या मारायला. तर हे ना मला घ्यायचं नाही म्हणून असे उड्या-बिड्या मारत जायचे आणि मला सगळं असं ताईच्या मी म्हटलं ना, की ताईचं सगळ्यात टिक मार्क आलं पाहिजे वाल्याच झोनची होते मी पहिल्यापासनं. अच्छा. त्यामुळे मी सतत मागे आणि माझ्या वयाचं आमच्या बिल्डिंगमध्ये कोणीही नव्हतं. त्याच्यामुळे सगळेजण मोठे होते 5-6 वर्षांनी आणि मी अगदीच एकटी असायचे बिल्डिंगमध्ये तेव्हा. म्हणजे आता मला ते असं वाटतं की खरंच गौतमीला कोणीच नव्हतं माझ्या कोणीच नव्हतं वयाचं. खेळायला. जस्ट आस तिला म्हणजे आणि आम्ही खरंच नाही घ्यायचो तिला खेळायला कारण तिला नाही यायचं काही. आम्ही जे खेळायचो हो. त्याच्यात. खरंय. सायकल शिकवायला मला सायकलचा किस्सा खूप भारी आहे हिचा. तू सांगते मी. कारण मला सायकल अर्थात मोठ्या बहिणीने शिकवली पाहिजे ना. अर्थात असं या जगात काहीच नसतं. तर ती काही देवानी मोठ्या बहिणींवर किंवा भावांवर टाकलेली जबाबदारीच आहे. responsibility नाहीये की लहान आहे. भावंडांना सायकल शिकवणं, गाड्या शिकवणं. ही आहे, नाही, आपलं आहे, आपलं आहे. शिकायचं. ते येतं ती जबाबदारी येते बरं. तुमच्यावरच. तर बेसिकली सायकल शिकवायची मी होती. काहीच बोलू नाही शकत. मी घरात लहान आहे तो. थँक्स यार मला इतकं बरं वाटलं हे ऐकून. तर शिकवायची नाही ती. तिला कंटाळा यायचा कारण मला यायची नाही पटापटा. म्हणजे मी थोडीशी घाबरट होते. बऱ्यापैकी घाबरट होते मी आणि जमायची नाही तर ही काय करायची, ही म्हणायची, "एक काम कर,
कोपऱ्यावरचं ते जे कोपऱ्याचं एक 3-4 गल्ल्या सोडून जे ते भेळेचं दुकान आहे, तिथनं मला भेळ आणून दे खायला. हां, तर मी सायकल हातात धरून जायचे बिचाऱ्यासारखी भेळ आणायला. भेळ घेऊन यायचे. एकदा केलंय मी आयुष्यात फक्त. ताई एकदा. जो तुम्ही त्यांच्याकडे किस्सा अजूनही 25 वर्षांनी सांगता. त्यांच्याकडे अजूनही गेलो ना, तर ते अजूनही हेच सांगतील, की ही एकटी बिचारी भेळ द्या, हे असं करून यायची. ही खात बसायची पोरगी आणि मग मला आता नाही शिकवणार, आता झालं, असं म्हणायची. एकदा केलंय मी तुला असं वाटतं लाईफमध्ये. ते चेहऱ्यावरनं एकदा वाटतंय तुला जाऊन तिने एकदा भेळ केलंय? आण, ती आणली मी खाल्ली आणि म्हटलं जा आता मी नाही तुला शिकवणार. वाटतंय तिच्या गं, चेहऱ्यावरनं की तिने हे बापरे. एकदा वगैरे केलेलं काय आहे? ते मृणाली? बघ चेहरा बघ कधी तिचा. कधी अरे केलंय एकदाच घे मला तर खोटारडी एकदाच आठवतं. खोटारडी सायकल का नाही शिकवलीस पण? अरे नाही आणली तिला. कंटाळायची, पेशन्सच नाही तेव्हा. अच्छा. सारखं कंटाळायची, येत नाही तुला येत नाही, मग चिडायची माझ्यावर, मग मी रडायचे. अगं का? ती सोडून द्यायची नाही मी नुसतेच मागे पकडून फिरते बावळट. कधीतरी सोडलं पाहिजे ना मागच्या धरले 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 एवढंच चालू तिचं. मी काय म्हणजे या- नुसती एवढंच कसं किती किती वेळ धरून फिरणार मी? तुम्ही हे सगळं सांगताय ना माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय ते तुमच्या दोघांचे लहानपणीचे दोघी दिसताय मला अशा समोर आणि त्या सगळ्या गोष्टी किती छान मेमरीज येत नाही आपण हो. आणि ते आत्ताच बदललंय का थोडं दोघींचीही लग्न झालेली आहेत वेळ कमी मिळतोय काय कसं करताय वेळ कमी दोघींना मिळतो. वेळ कमी मिळतो आता. पण हो. तरी अगं म्हणजे आम्ही आता आम्ही असतो सिनेमाच्या निमित्ताने जास्त भेटतोय असं झालंय, कारण ती आता महाबळेश्वरला जास्त असते, मी पूर्ण मुंबईत जास्त असते. सो तसं एका पॉइंटला सगळ्या काही मारामाऱ्या फंक्शन्स थांबल्या असतील. आमच्या. हा, मारामाऱ्या लग्नानंतर जी म्हणजे ज्या हाणामाऱ्या होत होत्या आता ती स्वानंदला मारते. आता स्वानंद खूप मार खातो माझा. अच्छा सटासट खातो मार माझा. अच्छा. पण अशी कुठल्या गोष्ट असते जेव्हा सगळ्यात जास्त तुला गौतमीची आठवण येते आणि तुला ताईची आठवण येते असं वाटतं की ताई असली पाहिजे गॉसिप्स नाही माहिती असतं की आम्ही इथे ना दोघी- कुठेच जाणार नाही. एकमेकींना हा, जेव्हा सांगितल्यानंतर अगदीच काहीतरी असं असेल की जे बाकी जगात कोणालाच नाही सांगू शकत तेव्हा of course, हा. तुमच्या अगदी कोर फॅमिलीशी रिलेटेड काही गोष्टी असतील तेव्हा पहिली आठवण गौतमीचीच येते म्हणजे तेव्हा आम्ही एकमेकींशी बोलतो. अच्छा गौतमी सेम म्हणजे स्वतःचं पण काही एक असं पर्सनल खूप आहे की जे जगात बाकी कुणालाही सांगू शकत नाही. तर मला माहितीये की ती मला जज नाही करणार ते सांगितल्यानंतर. सो मी तिला ते नक्की सांगू शकते आणि मी तिला हेही आधी म्हणते की ते याच्यावर मला जज करू नकोस, पण हे असं असं आहे वगैरे. तर त्यामुळे मला वाटतं की हो, म्हणजे आम्ही दोघे एकमेकींना जगातलं वाटेल वाटेल ते सांगू शकतो. डार्केस्ट हा, थिंग्स सांगू शकतो. इतका कम्फर्ट आहे आमच्या दोघींमध्ये आणि Wow. जे ती बोलली की आम्ही जज नाही करणार एकमेकींना. म्हणजे असं आहे. बहिणी आणि त्याच्यात एक स्लाइट मैत्री पण ती जाणवते ती त्याच्यामुळे असते. ते गोष्टी खूप सुरळीत होतात इट मला इज वाटतं मोर ऑफ अ मदरली फिलिंग खरं सांगायचं तर ताईच्या बाबतीतलं. कारण हा म्हणजे आई आणि ताई अशा साधारण माझ्यासाठी सिमिलरच आहेत. कारण 5 वर्षांच्या अंतरामुळे ना माझ्या आपोआपच तिने इतकी माझी सगळ्या गोष्टींमध्ये लहानपणापासून काळजी 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 घेतलेली आहे. सो ते आपोआपच मैत्रीचं तर आहेच आहे, पण ते मदरली फिलिंग पण मला वाटतं लहान बहिणीसाठी नेहमी असतं आपल्या मोठ्या बहिणीसाठीच. पण या चित्रपटाचं गाणं लिहिलंयस तर त्या प्रोसेस बद्दल सांगणार होत्या ताईने सांगितलं तसंच की टाइम बाउंड होत्या या सगळ्या थोड्याशा गोष्टी आणि ती चाल खूप आधीपासून झालेली होती, म्हणजे 2 वर्ष आय गेस आधी चाल आणि हो म्हणजे दोन वर्ष नाही 2 वर्ष नाही एखाद वर्ष आधी चाल झाली होती. त्याचं पिक्चरायझेशन पूर्ण झालं होतं आणि आता हा. सिनेमा लॉक करणं गरजेचं होतं. म्हणजे आम्हाला हम्म. शब्द हवे होते कारण हम्म. सिनेमा काय रिलीज करणं आणि या सगळ्या प्रोसेसला सुरुवात झाली होती. सो तेव्हा मग देन सो हा तेव्हा एकच याच्यात ऍडव्हान्टेज असं होतं या सगळ्यामध्ये की शूट पूर्ण झालं होतं आणि तिचं एडिट पण त्या गाण्यावरचं ऑलमोस्ट सगळं पूर्ण ऑलमोस्ट नाही झालंच होतं पूर्ण. सो आपोआपच ना त्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे आणि समोर काय घडतंय हे दिसत असल्यामुळे गाणं लिहिताना जास्त सोपं पडलं मला. म्हणजे कारण विज्युअल्स तयार होती. अर्थात ती ट्यून खूपच म्हणजे जेव्हा ते सुरुवातीला गाणं होतं त्यात थोडेसे हिंदी, काही जिब्रिश, न न न न न न न वगैरे असे सगळे शब्द होते. तर त्यामुळे त्या मीटरवर बेसिकली येणं हेच सगळ्यात मोठं आमच्या सगळ्यांसाठीचं टास्क होतं. आणि त्याची हुक लाईन सापडणं बेसिकली की तू बोल ना हे जे होतं. तर त्यापर्यंत यायला आम्हाला थोडासा वेळ गेला, पण ती पण आता जेव्हा झाली क्रॅक तेव्हा ती इतकी पटकन झाली आणि
सगळ्यांनाच आवडली ती आणि हम्म. घडून गेलं ते पटकन छान. पण या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही दोघं एकत्र काम करताय. आणखीन आम्हाला काय आगामी काळात बघायला मिळू शकतंय का? तुमच्या डोक्यात काय काय करावं असं वाटतंय दोघींना मिळून एकत्र? आता या चित्रपटा व्यतिरिक्त लाभले आम्हाचं भाग्य नावाचा आदित्य इंगळे लिखित दिग्दर्शित कार्यक्रम, नाटक म्हणूया आपण त्याला, ते रंगभूमीवर ऑलरेडी आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही दोघी एकत्र कामही करतो. गौतमी गाते, मी नाचते त्याच्यावरती. आणि अर्थातच त्या कार्यक्रमात आम्ही एकत्र आहोत. पण याच्या व्यतिरिक्त डेफिनेटली जर का कोणी आमच्या दोघींसाठी विचार केला तर आम्हाला करायला म्हणजे आम्ही आता असं सांगतोय स्ट्रेट अवे की प्लीज करा विचार. हो, आम्हाला बघायला आवडेल हे कॉम्बिनेशन. काहीतरी I know. इंटरेस्टिंग नक्कीच बघायला मिळेल. मला खूप छान वाटलं. मी खूप हसले या मुलाखतीमध्ये. क्रेडिट गोज टू यू. आणि असे छान जे काही तुमच्या बहिणींचं जे प्रेम आहे ते अर्थात ते भांडणामध्येही प्रेम असतंच, तर ते दिसतं. ते कायम असू दे असं छान. खूप खूप Yes. शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी आणि सगळ्याच प्रोजेक्टसाठी. Thank you थँक्यू so much. थँक्यू Thank सो you, मच. thank you.